आज 12 ऑगस्ट 2026 रोजी पूर्ण सूर्यग्रहण आहे. नासानुसार हे ग्रहण ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन, रशिया काही भागात दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे महाराष्ट्रातून प्रत्यक्ष सूर्यग्रहण पाहता येणार नाही. या सूर्यग्रहणाच्या वेळी 5 ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. आज आपण कायम मेडिटेशन घेतो, तर आज मेडिटेशन नाही आहे, पण ह्या 5 ॲक्टिव्हिटी तुम्ही नक्की करा. एक तर अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकून, पिंक साल्ट टाकून किंवा इप्सम साल्ट टाकून क्लिन्झिंग करायचं आहे, म्हणजे स्वतःचा ऑरा क्लीन होईल. आणि मनात ठेवा की मी जुन्या नकारात्मक भावना आणि जडपणा सोडून देत आहे. ही ॲक्टिव्हिटी आहे स्पेस क्लिनिंग, म्हणजे जागेचे शुद्धीकरण. हे जागेचे शुद्धीकरण करण्यासाठी तुम्ही धूप वापरू शकता, कापूर वापरू शकता, सेज वापरू शकता. या प्रकारे तुम्ही जिथे मेडिटेशनला बसणार आहात तिथली जागा क्लीन करून घ्यायची आहे, म्हणजेच तिथली ऊर्जा क्लीन करून घ्यायची. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे रायटिंग ॲक्टिव्हिटी, युनिवर्सला समर्पण. कागदावर तुमच्या मनातील चिंता, भीती, अडचणी, ज्या गोष्टी तुम्ही सतत कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहात त्या लिहा. खाली तुम्हाला हे वाक्य लिहायचं आहे, हे युनिवर्स, माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या हातात आहे, तरीही मी विनाकारण सगळं स्वनियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. तू माझ्या प्रत्येक अडचणीत मला मार्ग दाखवत आहेस आणि योग्य दिशा दाखवत आहेस. म्हणून आज मी माझी चिंता, भीती आणि नियंत्रणाची गरज तुझ्या हातात सोपवत आहे. ही आहे तिसरी ॲक्टिव्हिटी. नंतर 4th ॲक्टिव्हिटी आहे ओम चॅन्टिंग करायचं आहे, 7 चक्र मेडिटेशन करायचं आहे, शांत जागी बसायचं आहे. तुम्ही ओंकारचा जप करू शकता. आज तुम्ही मॅनिफेस्टेशन करायचं नाही आहे. आपण कायम मॅनिफेस्टेशन करतो, पण आज आपल्याला मॅनिफेस्टेशन करायचं नाही आहे. आज आपल्याला फक्त शांत बसून मेडिटेशन करायचं आहे. त्यात मी तुम्हाला जे रेकीमध्ये जे 7 चक्रांचं मेडिटेशन दिलेलं आहे 21 मिनिटांचं, ते तुम्ही करू शकता. त्याचबरोबर साधारणतः 10 मिनटे तुम्ही 7 चक्रांवर लक्ष केंद्रित करू शकता. प्रत्येक चक्रावर संबंधित कलर पाहून तो व्हिज्युअलाइज करू शकता. त्याचा बीजमंत्र तुम्ही वापरू शकता. या प्रकारे तुम्ही चक्रांचं मेडिटेशन करायचं आहे. आणि 5वी ॲक्टिव्हिटी आहे दीपप्रज्वलन. हे दीपप्रज्वलन करत असताना पहिल्यांदा दिवा लावायचा आहे. त्याला दिवा लावून त्याला एक फूल घाला, अक्षता वाहा, नमस्कार करा. रेकी साधकांनी स्वतःचे सिम्बॉल्स वापरा. तुम्ही कपूर दिया वापरला तरीही चालेल. आणि त्याच्यानंतर दिव्याशी कनेक्शन करून किंवा नॉर्मल लोकही ही ॲक्टिव्हिटी करू शकतात. तर त्याला सांगायचं आहे, प्रार्थना करायची आहे, हे दिव्य प्रकाश किंवा हे परमप्रकाश, तुझा प्रकाश मला माझ्या जीवनातील, माझ्या मनातील जो अंधार आहे तो तुझ्या प्रकाशाने दूर होऊ दे. मला योग्य मार्ग दाखव. त्यानंतर हृदयावर दोन्ही हात ठेवा, डोळे बंद करा आणि अनाहत चक्राचा हिरवा रंग व्हिज्युअलाइज करा. मनात हळू म्हणा, सावकाश म्हणा, माझ्या जीवनातील ज्या अडचणी आहेत, माझ्या मनामधील जो अंधार आहे तो या दिव्याच्या प्रकाशाने दूर होत आहे. माझ्या मनात स्पष्टता, शांतता आणि विश्वास निर्माण होत आहे. माझे मणिपूर चक्र आणि अनाहत चक्र या दिव्याच्या दिव्य तेजाने तेजस्वी होत आहे. मी प्रकाश स्वीकारत आहे. मी ब्रह्मांडाचे मार्गदर्शन स्वीकारत आहे. मी परमेश्वराचा विश्वास स्वीकारत आहे. शेवटी दिव्याला नमस्कार करा आणि तुम्ही जे लिहिलेले कागद किंवा संकल्प आहे तो देवाजवळ रात्रभर ठेवा. दिवासुद्धा देवाऱ्यावर ठेवा. आणि या प्रकारे हा विधी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता किंवा रात्री झोपण्याच्या अगोदरही करू शकता. धन्यवाद.